आज आपण छोट्याशा काठाच्या तुकड्यापासून छान अशी बॅकनेक डिझाईन तयार करतोय, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे मी मागील भागाचं अस्तरवर कटिंग करून घेतलंय। उंची आहे 13.25 इंच, छाती आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग 7.5 इंच। डीप नेकनुसार शोल्डर घेतोय 5 इंच, गळारुंदी घेतोय 2 इंच। आता खालच्या साईडला आपल्या गळ्याची खोली आहे 9.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं आपण 10 इंचाला मार्क करून खालच्या साईडला गळ्याची खोली 2.5 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेऊया। आता खालच्या साईडच्या गळारुंदीकडून वरच्या साईडला आपल्याला 1.5 इंचाला मार्क करून अशा पद्धतीने बाहेर क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे। तुम्हाला जितका डीप नेक हवा आहे त्यानुसार ही लाईन आखून घ्या। मी साधारण 1.25 इंचाला मार्क करून वरच्या साईडने 2.5 इंचाला मार्क करून इथे क्रॉस लाईन आखून घेते। इथे आपल्या गळ्याचं ड्राफ्टिंग झालंय। आता आहे असं कटिंग करून घेऊया। जिथे आपण 2.5 इंचाला मार्क केलंय तिथे आपण नॉट वापरणार आहोत। आता मी आहे असा अस्तरचा भाग मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेतला। कटिंग करते वेळेस आपल्याला अर्धा इंच इतपत एक्स्ट्रा कापड सोडून द्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला शिवण्यात कमी येणार नाही। आता मेन फॅब्रिक समोरच्या साईडने अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा, त्यावर आपल्याला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे। इथे आपण कॅनव्हासचा वापर न करता डायरेक्ट गळा पलटवून घेणार आहोत। इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपला अस्तरचा भाग हा मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर आहे। यावर आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिलाई करायला सोपं जाईल। आता वरच्या साईडने इथे आपण 2.25 इंचाला मार्क करतोय। इथे आपण नॉट लावणार आहोत, तर ही मी नॉट बनवून घेतली आहे। ही आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर ह्याच्यामध्ये आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। 1.5 इंच इतपत नॉट बाहेरच्या साईडला ठेवा। आता 1.5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत जिथं आपण नॉट ठेवली तिथे शिलाई डबल करून घ्या। आता ह्याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण मागील गळ्यावर शिलाई करून घ्यायची आहे। जिथे आपण पंचकोनी गळ्याचा आकार दिलाय तिथे आपल्याला सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्यायची आहे। असं केल्याने आपल्या गळ्याचा शेप आहे असा अगदी परफेक्ट येतो। दुसऱ्या साईडला सुद्धा आपण जिथे नॉट लावले आहे तिथे शिलाई डबल करून शिलाई करून घेतली। आता खालच्या साईडला आपल्याला कमरेच्या भागावर 1 दाब इतपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घ्यायची आहे। कापडावर कुठे चुण्या येणार नाही याची काळजी घ्या। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडचं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता आपण गळ्याच्या इथलं एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घेतोय। गळ्याच्या इथलं फॅब्रिक कटिंग करत असताना 1.5 इंच इतपत कापड सोडून अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला हा पंचकोनी गळा असल्याने खालच्या साईडचे जे आपले 3 पॉईंट्स आहे त्यावर आपल्याला अशा पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे आहेत। पूर्ण शिलाई मार्जिनपर्यंत कट्स देऊन घ्या, तरच आपल्या गळ्याचा शेप हा परफेक्ट येईल। आता आपली गळारुंदी आणि कमरेच्या भागामध्ये जी स्पेस आहे त्यामधून आपण हा मागील भाग पलटवून घेतोय। पाहताय, अगदी सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने गळे पलटवल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो। त्याचसोबत आपल्याला गळ्याला आणि कमरेला एक्स्ट्रा पट्टी लावण्याची गरज लागत नाही। आता ह्यावर आपल्याला वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप दिल्याने आपल्या गळ्याला छान फिनिशिंग येते, त्याचसोबत तो फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसतो। शिलाई करत असताना जिथे आपल्या गळ्याचा शेप आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मगच आपल्या कापडाची दिशा बदलून घ्या, तरच आपल्या गळ्याला छान फिनिशिंग येईल। इथे आपण गळ्याच्या भागावर दाबटीप देऊन घेतली। आता कमरेच्या भागावर सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप देत असताना शिलाई आपल्याला 3 नंबरची घ्यायची आहे। शिलाई करत असताना कुठे कापडाला चुण्या येणार नाही याची काळजी घ्या आणि व्यवस्थित शिलाई करून घ्या। आता आपण मेन फॅब्रिकला अस्तरचा पार्ट जोडून घेतो। अस्तर जोडत असताना शिलाई 5 नंबरची घ्यायची, म्हणजेच आपलं काम पटकन होतं। त्याचसोबत अस्तर जोडत असताना कापडावर कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या। जर तुम्ही अस्तर व्यवस्थित जोडलं नाहीत तर आपल्या मुंढ्यामध्ये घोळ येतो। तुम्हाला डायरेक्ट अस्तर जोडायला जमत नसेल तर इथे तुम्ही टाचण्यांचा वापर करा। इथे आपली शिलाई करून झाली। आता एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला अस्तरच्या पार्टनुसार आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे। आज आपण कॅनव्हासचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने हा मागील भाग पलटवून घेतला। आता आपल्याला मागील गळ्यावर डिझाईन करायची आहे। त्यासाठी आपल्याला गळ्यापासून कमरेपर्यंतचं अंतर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। जे काही माप येईल ते संपूर्ण घ्यायचं आहे, कारण दोन्ही बाजूला आपल्याला 1.5 इंच शिवण्यात जाईल। आता तितक्याच मापाचा इथे मी काठाचा तुकडा घेतलाय। 1.5 इंच कापड आपल्याला अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे।
काही वेळा काठाच्या साड्यांच्या ब्लाऊज पीसला एकाच बाजूला काठ असतो, जो की आपल्याला बाहीसाठी वापरायचा असतो. त्यामुळे आपला मागील गळा हा प्लेन दिसतो. तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने छोट्याशा काठाच्या तुकड्यापासून ब्लाऊजवर सिंपल अशी डिझाईन करू शकता. इथे आपण कापडाच्या तुकड्याला चारही बाजूनी शिलाई करून घेतली. आता आपल्याला मागील भागाच्या मध्यात अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. सेंटरला इथं टाचणी लावून घ्या, म्हणजेच आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. आता आपण ब्लाऊजला लेस लावून घेतोय. डाव्या साईडच्या शोल्डरपासून इथे आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे. ब्लाऊजला मॅचिंग होईल अशी इथे मी लेस घेतलेली आहे. अगदी कोपऱ्याने इथे आपण लेसवर शिलाई करून घेतोय. आता आपण गळ्याच्या शेपपर्यंत अशा पद्धतीने सरळ लेस लावून घेतोय. आता जिथं आपला पंचकोनी गळ्याचा शेप आहे तिथं आपल्याला लेसची एक चुणी देऊन घ्यायची आहे. आता लेसची दिशा बदलण्यासाठी सुई आतल्या साईडला ठेवून मगच फुटर उचलून लेसची दिशा बदलून घ्या. आता आपल्याला सरळ कापडाच्या तुकड्यापर्यंत अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. काठाच्या तुकड्याला खालच्या साईडने तिन्ही बाजूने लेसची चुनी घेऊन इथे आपल्याला कापडाच्या तुकड्याला लेस लावून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण चौकोनला अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. लेस लावत असताना आपल्या कापडाच्या दोन्ही बाजू व्यवस्थित आहेत का ते पहा. त्यानंतरच आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. जर तुम्हाला डायरेक्ट लेस लावायला जमत नसेल तर सुरुवातीला तुम्ही कापडाच्या तुकड्यावर शिलाई करून घ्या, मगच त्यावर तुम्ही लेस लावून घेऊ शकता, म्हणजेच तुम्हाला शिलाई करायला सोपं जाईल. आता आपण ब्लाऊजच्या नॉटला लटकन तयार करून घेतोय. त्यासाठी इथे मी हा 4x4चा कापडाचा तुकडा अशा पद्धतीने मध्यात ठेवून नॉटच्या वरच्या साईडने दोन्ही साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घेते. पहा, आता एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत वरच्या साईडने इथं आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. सुरुवातीला डबल शिलाई करून जिथं आपले नॉट आहे तिथं सुद्धा आपल्याला डबल शिलाई करून पुन्हा आपल्याला बंद बाजूकडे शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून हे लटकन आपण बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय. पहा, अगदी सोपी पद्धत आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने हा कळीचा लटकन तयार करून घेतला. इथे आपला संपूर्ण बॅक नेकची शिलाई झाली आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.